नमस्कार, वर्षा सिंपल रेसिपीमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण घरगुती साहित्यापासून टेस्टी मिसळ कशी करायची हे पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपण मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे। त्यावरती 5 ते 6 सुका खोबरं घेतलेलं आहे। सुका खोबरं लाल होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेलही घालून घेतलेलं आहे। त्यानंतर 2 चमचे धने आणि 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत। हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। मसाला भाजून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये 1 मोठा उभा कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदाही आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये 1 टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो आणि कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर अद्रक लसूणही घालून घेतलेला आहे। सर्व मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे। मसाला वाटताना यामध्ये कोथिंबीरही घालून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये कढीपत्त्याची पाने, जिरे आणि 1 छोटा कांदा कापून घेतलेला आहे। हे सर्व फोडणी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। फोडणीमध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीरही घालून घ्यायची आहे। आता यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे। हळदही घालून घेतलेली आहे। त्यानंतर बारीक वाटलेलं वाटण आहे तेही घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये मिसळ मसाला घालून घ्यायचा आहे। मिसळ मसाला मी 2 टेबलस्पून यामध्ये घालून घेतलेला आहे। सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित बारीक गॅसवरती परतून घ्यायचा आहे। मटकी मी 2 शिट्या काढून कुकरला लावून घेतली होती, तीही व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे। मिसळ जेवढी पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिसळ आपल्याला बारीक गॅस करून 5 ते 7 मिनिटांसाठी व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे। यामध्ये मीठही घालून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली छान अशी मिसळ तयार झालेली आहे। मिसळला तरीही खूप छान आलेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।